प्रकरणाच्या तपासामध्ये नवा खुलासा समोर आलाय। 2 डॉक्टरांनी परीक्षेनंतर काही महत्त्वाची नोट्स आणि कागदपत्र रद्दीमध्ये विकल्याचा संशय सीबीआयला आहे आणि या रद्दीमध्ये गेलेल्या कागदपत्रांमधून महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का याचाही तपास आता सुरू करण्यात आलाय। सीबीआयचे पुणे पथक गेल्या 12 दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून आहे। रविवारी दिवसभर विविध कागदपत्रांची पडताळणी या ठिकाणी करण्यात आली। रद्दीमध्ये विकण्यात आलेल्या कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी सीबीआयने तपास अधिक तीव्र केला। तपासादरम्यान काही संशयित कागदपत्र, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। आता ते पुढील तपासासाठी पुण्याकडे पाठवण्यात येणार असल्याचं कळतंय। दरम्यान नीट पेपर फुटीनंतर आता पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। फेरपरीक्षा होण्यापूर्वीच टेलिग्राम चॅनलवरून पेपर लीक झाल्याचा दावा करत पालकांची आणि विद्यार्थ्यांची एक मोठी फसवणूक केली जात आहे। या प्रकरणामध्ये अहमदाबाद सायबर सेलमध्ये शुभम ठक्कर या विद्यार्थ्यानं तक्रार दाखल केली आहे। टेलिग्रामवर अनेक ग्रुप्स मार्फत पेपर लीकचं रॅकेट चालत होतं असा दावा तक्रारीमध्ये करण्यात आलाय। ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 250 रुपयांपासून शुल्क घेतलं जात होते आणि काही विद्यार्थ्यांकडून 30 ते 60 हजार रुपये ॲडव्हान्स टोकन घेतल्याचा दावाही करण्यात आलाय। पेपरची किंमत 10 लाख रुपये असल्याचाही आरोप करण्यात आलाय। राघव सर नावाच्या ॲडमिशनकडून हे नेटवर्क चालत असल्याचं समोर आलेलं आहे असा दावा या तक्रारीत करण्यात आलेला आहे। काही आमदारांचाही यात सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे। अहमदाबाद सायबर सेलने या प्रकरणाचा तपास आता सुरू केलेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 7,900 लोकांकडून 5,74,00,000 रुपये उकळण्यात आल्याचंही समजतंय। आरोपींनी QR कोड आणि विशेष ॲप्लिकेशनचा वापर केला आणि पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न केलाय। 21 जूनला ही परीक्षा होणार आहे आणि परीक्षेआधीच हे फसवणुकीचं जाळं देशभर पसरल्यानं खळबळ उडाली आहे। नीट पेपरच्या नावाखाली कशा प्रकारे ही नेमकी फसवणूक केली जाते त्यावर आपण एक नजर टाकूया। टेलिग्रामवर एका ग्रुपमध्ये सामील झाल्यावर प्रलोभन दिलं जातं। पेपर हवा असल्यास 10 लाख रुपयांची मागणी केली जाते। ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी 250 रुपयांचं शुल्क घेतलं जात होतं। पैसे घेतल्यानंतर पेपर लीकच्या मुख्य ग्रुपमध्ये त्यांना ॲड केलं जातं। ग्रुपमध्ये सामील झाल्यानंतर ॲडमिनद्वारे त्यांना माहिती दिली जाते। बँक अकाउंट सापडू नये म्हणून विशिष्ट ॲप्लिकेशनचा वापर करण्यात आल्याचं समोर आलंय। पेपर मिळवण्यासाठी सुरुवातीला 60 हजार रुपयांचं टोकन घेतलं जातं। मेरे जूनियर्स के द्वारा मुझे संपर्क करने में आया कि टेलीग्राम ऐप पे अलग अलग ग्रुप्स बनाए हुए हैं जिससे जो नीट का पेपर है और जो रीनीट का पेपर अभी जो होने वाला है उस पेपर को लीक करने की बात कर रहे हैं। इनिशियली मुझे लगा ये मस्ती मजाक है, किसी ने ऐसे ही स्कैम करने के लिए ग्रुप बना दिया है। बट जब इन ग्रुप में मैं एंटर हुआ, मैं ऐड हुआ अलग अलग लिंक्स के थ्रू, अलग अलग उनमें कुछ छोटे मोटे टोकन अमाउंट्स भी आपको देने पड़ते हैं उन ग्रुप में एंटर करने के लिए। 200 रुपये, 250 रुपये, 5,000 रुपये, ऐसी अलग अलग रकम। और टेलीग्राम ऐप की जो एक स्टार अमाउंट होती है, जो स्टार आपको खरीदने पड़ते हैं, उसके थ्रू आप उन ग्रुप्स में एंटर करते हैं। अभी इन टोकन अमाउंट्स में अगर आप देखें तो इनका स्टार्ट होता है CUET UG से, जिसमें 10,000 की मांग है। फिर नीट पे जब आते हैं तो री नीट के पेपर के लिए 30,000 रुपये और 30,000 से लेकर 60,000 रुपये हमारे से टोकन अमाउंट में मांगी गई और टोटल पेपर की अमाउंट 10 लाख रुपए थी। और जिसमें एक PDF जो रीनीटbio.pdf करके एक PDF थी जिसे हमने साइबर क्राइम सेल में दिया है और वो पासवर्ड प्रोटेक्टेड PDF थी और वो ग्रुप में मुझे एंट्री नहीं दी गई। दरम्यान आता नीट पेपर लीक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचं पाऊल उचलत केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस बजावली आहे। जस्टिस PS नरसिम्हा आणि जस्टिस आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही नोटीस जारी केली आहे। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन अँड युनायटेड डॉक्टर फ्रंट यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये NTA बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली SIT मार्फत तपास करण्याची मागणी देखील या याचिकेमध्ये करण्यात आली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे। तेजस शहा या नीट पेपर फुटीचा गॉड असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये एक नंबर गॉड नावाने सेव्ह करण्यात आलेला होता। दरम्यान हा नंबर तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सध्या सीबीआयने वेगाने तपास सुरू केलेला आहे, त्यामुळे तेजस शहा हा
नीट पेपर फुटीचा गॉडफादर आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। डॉक्टर उषा नावानं सेव्ह असलेला जो क्रमांक आहे तो सुद्धा तपासाच्या केंद्रस्थानी आहे। डिलीट केलेले चॅट्स आणि डेटा रिकव्हर करण्यामध्ये सीबीआयला यश आल्याचंही कळतंय।